शेतकरी मित्रांनो नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत. महाराष्ट्र शासनातर्फे पोकरा टप्पा 2 ही योजना परत सुरू झालेली आहे. राज्यातील 21 जिल्ह्यासाठी पोकरा टप्पा 2 ही योजना सुरू झालेली आहे. यासंबंधी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये देणार आहोत. त्यामुळे जर चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. आणि पोकरा टप्पा 2 याविषयी आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तमाम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी अंदाजी बातमी. पोकरा अर्थात नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प परत सुरू झालेले आहे. 8 जुलै 2025 रोजी राज्य शासनाने नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अर्थात पोकरा टप्पा 2 साठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून याची अंमलबजावणी येत्या 2025-26 पासून पुढील 6 वर्षांसाठी केली जाणार आहे. या प्रकल्पासाठी सुमारे 6,000 कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार असून त्यामधील 70% निधी हा 4,200 कोटी रुपयांचा जागतिक बँकेकडून कर्ज स्वरूपात आणि 30% निधी 1,800 कोटी हा महाराष्ट्र शासनाकडून दिला जाणार आहे. या पोकरा टप्पा 2 यामध्ये खालील 21 जिल्हे समाविष्ट आहेत. त्यामध्ये बुलढाणा, बीड, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, अकोला, हिंगोली, जळगाव, जालना, लातूर, नांदेड, धाराशिव, परभणी, वर्धा, वाशिम, यवतमाळ, नाशिक, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली व चंद्रपूर. वरीलप्रमाणे 21 जिल्ह्यामध्ये पोकरा टप्पा 2 ही योजना सुरू होणार आहे. या पोकरा टप्पा 2 यासाठी जी लाभार्थी पात्रता आहे ती म्हणजे 5 हेक्टरपर्यंत जमीन धारक शेतकरी तसेच स्वयंसहायता गट, शेतकरी गट. या पोकरा योजनेसाठी अर्ज प्रक्रिया लवकरच चालू होणार आहे. यासाठी शेतकरी फार्मर ID हा बंधनकारक केलेला असून त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी फार्मर ID अजून काढलेला नाही त्यांनी लवकरात लवकर फार्मर ID काढून घ्यावा. कारण यापुढील सर्व शासकीय योजना तसेच अन्य गोष्टीसाठी फार्मर ID लागणार आहे. या पोकरा टप्पा 2 यासाठी अर्ज करण्यासाठी नवीन पोर्टल चालू होणार आहे. लाभार्थ्यांची सर्व अर्ज प्रक्रिया डिजिटल स्वरूपात पार पाडली जाणार आहे. गेल्या अनेक दिवसापासून प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हा अत्यंत निर्णय दिलासा देणार आहे. शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपले फार्मर ID तयार करून ठेवावेत व पुढील अपडेटसाठी जिल्हा कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा. पोकरा योजनेसाठी पात्र गावांची यादी पोकरा या पोर्टलवर पाहू शकता व त्यामध्ये तुमच्या गावाचे नाव आहे की नाही हेही चेक करू शकता. यासाठी या पोकरा ची अधिकृत वेबसाईट म्हणजे mahaPokara.government.in या पोर्टलवर तुम्ही जाऊ शकता. त्यानंतर हे पोर्टल ओपन केल्यानंतर रिपोर्टवर क्लिक करून सर्व गावांची यादी तुम्ही पाहू शकता. तसेच रिपोर्टवर क्लिक केल्यानंतर तुमचा जिल्हा व तालुका निवडा. त्यानंतर तुमच्या गावाचे नाव निवडा, आहे का नाही ते सर्च करा व ही योजना सुरू झाल्यावर लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. कोणी शेतकरी या पोकरा योजनेपासून वंचित राहणार नाही याची काळजी घ्यावी.
तसेच व या योजनेमध्ये सर्व शेतकऱ्यांनी लाभ घ्या। त्यामुळे अशा नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला भेट द्या, चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद। भेटूयात आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये शेतीविषयक नवीन माहिती घेऊन। धन्यवाद।